सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्मानित सदस्य श्री आदित्य ठाकरे यांनी जी बाब या ठिकाणी अधोरेखित केली, किंबहुना कुठल्याही दैनंदिन जीवनावर काही बाबी ठरवता कसलाही परिणाम होणार नाही, परंतु भविष्यकालामध्ये या सर्व प्राण्यांचं सुसंगोपन केलं जाईल, त्या प्राण्यांचा मानवाला त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी उपाययोजना चालूच आहेत। आणि भविष्यकालामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी मी एसीएस फॉरेस्ट आणि वनबल प्रमुख फॉरेस्ट यांना सूचित केलेलं आहे की कोल्हापूर मुक्कामी तुम्ही कॅम्प घ्या, त्या परिसरातल्या ज्या परिसरामध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे त्या सर्वच खासदार आमदार, मी मगाशी म्हणजे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत सदस्य, नगरसेवक, ग्रामपंचायतचे सरपंच या सर्व सदस्य मोदयांना बोलून हे व्याघ्र प्रकल्पाचे फायदे तोटे आणि त्यांनी सांगितलेल्या अडचणी त्या ठिकाणी दूर करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा। आणि जर अडचण झाली तर पुन्हा मुंबईमध्ये सुद्धा त्यासाठी बैठक लावू अध्यक्ष महोदय।